अहिल्यादेवींच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे। 31 मे 1725 ला अहिल्यादेवींचा जन्म झाला आणि 2 दिवसानंतर 31 मे 2025 300 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून अखंड देशभर अहिल्यादेवींच्या जयंतीचे कार्यक्रम वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहेत। आणि त्यातला एक भाग म्हणून आमचे समाजाचे नेते, इथले विरोधी पक्ष नेते, भाजपाचे नेते माननीय नरेंद्र काळे साहेब त्यांच्या संकल्पनेतून अहिल्यादेवींचा सिंहासनावरती बसलेली मूर्ती आज वितरित केली जाणार आहे। हा अत्यंत पवित्र कार्यक्रम हा सोलापूरमध्ये होतोय। घराघरामध्ये अहिल्यादेवींचा फोटो असला पाहिजे, घराघरामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा असला पाहिजे, अशी संकल्पना आता सर्व अहिल्या भक्तांनी राबवलेली आहे। आणि म्हणून सोलापूरमध्ये दरवर्षी असे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून मूर्ती वाटपाचे कार्यक्रम असतात आणि या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब पण आलेले आहेत। तर हा एक चांगला कार्यक्रम सोलापूरमध्ये आज पार पडतोय। मी विशेष अभिनंदन करतो नरेंद्र काळे साहेबांचं की त्यांनी चांगली संकल्पना राबवलेली आहे। आणि सिंहासनावरचा अहिल्यादेवींचा पुतळा हा फार कमी प्रमाणात होता आणि आज तो वितरित होतोय, याचा मला आनंद आहे। बघा, हा संजय राऊत हा वैफल्यग्रस्त माणूस आहे। 2019 ला मी कुणीतरी किंग मेकर आहे आणि मी भाजपच्या पाठीमध्ये कसा वार केला अशा ते आविर्भावात वावरत होते। शरद पवारांना घेऊन बरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली तेव्हा। आता ती पूर्णपणे परिस्थिती बदलली। माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 2022 ला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असं एक सरकार नव्यानं स्थापन झालं आणि जे नॅचरल अलायन्स होतं, आता परत देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस असं मतदान दिलं, बहुमत दिलं आणि त्यामुळे आता त्यांच्याकडे कुठलं काम उरलेलं नसल्यामुळं अत्यंत खालच्या लेवलला जाऊन ते टीका टिप्पणी करत राहतायत। महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला मतदान देऊन सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातली नंबर 1 ची पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचीच गरज या महाराष्ट्रातल्या विकासाच्यासाठी गरजेचे आहे हे त्यांनी मतातून सिद्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे आता संजय राऊतांची स्टेटमेंट रोज वेगवेगळी येत आहेत, त्या स्टेटमेंटला फार काही महत्व आहे असं मला अजिबात वाटत नाही। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये। पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।